पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झालेली आहे। हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास मंत्री दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही। मनसे नेते साईनाथ बाबर यांनी असा इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचाही साईनाथ बाबर यांनी इशारा दिलाय। मनसे नेते साईनाथ बाबर यांनी इशारा दिलेला आहे। मनसेने हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। साईनाथ बाबर यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नसल्याचं म्हटलेलं आहे। खरं तर एप्रिल महिन्यापासून शिक्षण विभागाचा संपूर्ण सावळा गोंधळ सुरू आहे। वेगवेगळे म्हणजे तुम्ही प्रस्ताव वेगवेगळ्या तुम्ही ऑर्डर काढून सक्तीची तिसरी हिंदी भाषा ही करण्याचे आदेश काढले होते। खरं तर महाराष्ट्रामध्ये इतर भाषा कशासाठी, त्यासाठी आमचा आंदोलनाचा पावित्र्य आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलन या पुणे शहरात त्या संदर्भात आम्ही उभं करतोय। खरं तर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही राजसाहेबांनी जे पत्र दिलं होतं ते पोहोचवण्याचं काम सुरू आहे। पण दादा भुसेंनी जोपर्यंत तो निर्णय पाठिंबा घेत नाही तोपर्यंत पुण्यात येऊ देणार नाही।